मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक नवीन इंडेक्स बद्दल माहिती घेणार आहोत आणि तुम्ही कशा प्रकारे त्या इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्याबद्दल माहिती घेणार. तुम्हाला जर आठवत असेल तर 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही निफ्टीपेक्षाही डबल रिटर्न्स अशा कोणत्या स्पेसिफिक म्युच्युअल फंड मधनं मिळवू शकता. बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. सो त्यासाठी आता आपण अजून एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्ही मोमेंटम मध्ये असणाऱ्या स्टॉक्स मध्ये अशा एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकून कशा प्रकारे चांगले रिटर्न्स कमवू शकता, त्याबद्दल आज आपण कम्प्लिटली शिकून घेणार आहोत. सो शेवटपर्यंत अटेंड करा. मी तुम्हाला तो म्युच्युअल फंड कोणता आहे त्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. सो इथे बघा, मी तुम्हाला आज ज्या इंडेक्स बद्दल माहिती सांगणार आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी 200 मोमेंटम 30. सो तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये जाऊन जरी टाईप केलात निफ्टी 200 मोमेंटम 30, तर ह्या इंडेक्स येईल आणि ह्या इंडेक्सची तुम्हाला अशा प्रकारे चार्ट दिसेल. सो आता ह्या इंडेक्स बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो, हा एक्झॅक्टली काय आहे ते. सो ह्या इंडेक्सचं नाव आपण बघितलं ते म्हणजे निफ्टी 200, त्यानंतर मोमेंटम 30. याच्या नावावरनं तुम्हाला समजलेलं असेल की या इंडेक्समध्ये निफ्टी 200 मधल्या कंपन्या असतात. निफ्टी 200 म्हणजे काय? सो निफ्टीच्या टॉपच्या 200 कंपन्या. जसं की फॉर एक्झाम्पल आपण निफ्टी 50 बोलतो, त्यामध्ये काय येतं? निफ्टीच्या टॉपच्या 50 कंपन्या. किंवा आपण निफ्टी 100 बोलतो, त्यामध्ये काय येतं? निफ्टीच्या टॉपच्या 100 कंपन्या. सो अशाच प्रकारे निफ्टीच्या टॉपच्या 200 कंपन्या ज्या असतात त्यापैकी जे स्टॉक्स मोमेंटम मध्ये आहेत, असे 30 स्टॉक्स त्या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये असतात. म्हणजे ओव्हरऑल तो इंडेक्स तुम्हाला चांगले रिटर्न्स देण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये आहे. सो तो जे स्टॉक्स मोमेंटम मध्ये असतात, मोमेंटम मध्ये असणारे स्टॉक्स तुम्हाला माहिती आहे की जे स्टॉक्स खूप जास्त पळत आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त लिक्विडिटी आहे, खूप जास्त लोक ट्रेडिंग करतात आणि एका मोमेंटम वरती आहेत. सो असे स्टॉक्स या इंडेक्समध्ये ऍड केले जातात. असे 30 स्टॉक्स फक्त 200 मधले. आणि त्याच्यामध्ये ही ट्रेडिंग आपण करू शकतो. मग ते आपण जो इंडेक्स सरळ बाय करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो म्हणण्यापेक्षा, जेणेकरून आपल्याला निफ्टी ह्या इंडेक्सच्या चांगले रिटर्न्स भेटतील. जसे मल्टिपल इंडेक्स आहेत मार्केटमध्ये. मागे आपण निफ्टी अल्फा 50 केलेला, ज्याबद्दल मी तुम्हाला सर्व शिकवलं, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आता आपण निफ्टी 200चा मोमेंटम 30 इंडेक्स बघतो. म्हणजे ह्या टोटल इंडेक्समध्ये फक्त 30 कंपन्या असणार, ज्या की मोमेंटम वाल्या आहेत, मोमेंटम वाले स्टॉक्स आहेत. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगा की आज एखादा स्टॉक मोमेंटम मध्ये आहे, तर तो असा आहे का की लाईफ टाइम तो एकटाच मोमेंटम मध्ये राहणार? तर नाही. सो ह्यामुळे ह्या इंडेक्समध्ये वर्षातनं 2 वेळा रिबॅलन्सिंग होते. रिबॅलन्सिंग म्हणजे जे स्टॉक आता मोमेंटम मध्ये नाही आहेत ते बाहेर काढले जातात आणि नवीन त्याच्या ऍड केले जातात. हे ऑटोमॅटिकली होतं, तुम्हाला काही करायची गरज नाही. एकदा तुम्ही हा इंडेक्स बाय केलात की त्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली होणार. सो अशा प्रकारे जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये असं वर्षातनं 2 वेळा ह्या इंडेक्समध्ये रिबॅलन्सिंग होते. नवीन स्टॉक ऍड केले जातात. जे मोमेंटम मध्ये नाही आहेत ते स्टॉक त्यातनं बाहेर काढले जातात, जेणेकरून ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली रिबॅलन्सिंग होत असते. आता आपण हे इंडेक्स बद्दल थोडेसे डिटेल्स जाणून घेऊया आणि त्यानंतर काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते बघून घेऊया. आता त्याआधी मी तुम्हाला चार्ट वरती येतो. आता इथे आपण जे आहे ते निफ्टीच्या चार्ट वरती आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टीच्या चार्ट वरती मी आलो. आता मी तुम्हाला ना दोन गोष्टी दाखवतो. एक म्हणजे पर्टिक्युलर निफ्टी 200चा इंडेक्स रिटर्न्स किती देतो आणि त्याच्यामध्ये रिस्क किती आहे. जर तुम्हाला शिकायला आवडेल, नक्की व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला न करताच निघून जातात. सो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, टोटली फ्री आहे. त्यासाठी तुम्हाला काय पैसे वगैरे लागत नाही. सो आता फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला कम्पॅरिझन असं दाखवतो की निफ्टी जो आहे तो या बॉटम पासून आता आजच्या क्लोजिंग पर्यंत समजा आपण हा टॉप पकडूया. ह्याने निफ्टीने किती रिटर्न्स दिलेत आणि तेवढ्याच काळात निफ्टी 200च्या मोमेंटम 30 इंडेक्सने किती रिटर्न्स दिले आता आपण बघून घेऊ. सो आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल ही डेट कोणती आहे? ही जी कॅन्डल होती ही डेट आहे 13 मे. सो आता 13 मे पासून आजचे म्हणजे आज आहे 21 मे. सो तेवढे आपण रिटर्न्स बघू. सो आता ही मी लाईन थोडीशी काढतो आणि 13 मेचा जो लो आहे तो घेऊया. 13 मेचा लो पासून ते आजचा हाय पर्यंत निफ्टीने किती रिटर्न्स आपल्याला इथे दिसत आहेत? 3.69%, 3.49%, म्हणजे 3.5% रिटर्न्स तुम्हाला इथे दिसत आहेत निफ्टीने दिले ह्या लो पासून आत्ताच्या हाय पर्यंत. सो तेवढ्याच काळात 13 मे पासून ते आतापर्यंत निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्सने किती रिटर्न दिलेत? सो ही बघा, हा 13 मेचा दिवस आहे. सो ही मी लाईन मारली. आता परत एकदा डिलीट करतो कारण मला रिटर्न्स इथे बघून घ्यायचे. सो ह्या लेवल पासून ते आजच्या हाय पर्यंत मोमेंटम इंडेक्सने किती रिटर्न दिले? 8.8%.
म्हणजे लक्षात घ्या, जेवढ्या टाइम मध्ये निफ्टी 3.5% रिटर्न्स देते, तेवढ्याच टाइम मध्ये हा इंडेक्स, लक्षात घ्या, हा इंडेक्स आहे, हा कोणता एक स्टॉक नाहीये, हा इंडेक्स तुम्हाला 8%चे रिटर्न, 8.5%चे रिटर्न्स डिलिव्हर करतोय. म्हणजे जवळपास 5 to 5.5% रिटर्न्स तो तुम्हाला एक्स्ट्रा डिलिव्हर करतोय. म्हणजे तुम्ही बोलू शकता की डबल पेक्षाही जास्त रिटर्न एक्स्ट्रा देऊ शकतोय. बरं, हे झालं पॉझिटिव्ह सिनेरिओ. आपल्याला निगेटिव्ह पण बघून घेतला पाहिजे. सो आपण एक काम करू, आपण हे बघूया की निफ्टीने हा जो हाय होता इथपासून ह्या लो पर्यंत, म्हणजे ह्या लो पर्यंत किती निगेटिव्ह झाली आहे निफ्टी, आणि सेम टाइम मध्ये निफ्टीचा 200 मोमेंटम इंडेक्स किती निगेटिव्ह झाला ते पण बघूया. म्हणजे तुम्हाला रिस्क पण कळेल. सो आता हा दिवस कोणता होता, 3 मे, आणि हा कोणता आपला 13 मे. सो 3 मे ते 13 मे निफ्टीने किती डाऊनफॉल दाखवलेला आहे. सो 3 मेचा हाय, 13 मेचा लो, 4.3% निफ्टी तेव्हा खाली पडलेली होती. सो त्याच वेळेला आता आपण निफ्टी मोमेंटम बघूया, 3 मे ते 13 मे, इथे बघा, हा 3 मे आहे, हा 13 मे आहे, सेम टाइम. सो 3 मे पासून 13 मे पर्यंत निफ्टी आपल्या निफ्टी 200चा मोमेंटम 30 इंडेक्स किती खाली पडलेला, 5.5%. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय की निफ्टी जेव्हा 4.5% पडते, तेव्हा अराउंड हा इंडेक्स 5.5% पडलाय. म्हणजे लगभग तेवढाचा 1% जास्त आहे. पण त्या अगेन्स्ट जेव्हा निफ्टी वाढते, तेव्हा तुम्हाला पण माहिती आहे मोमेंटम मधले स्टॉक्स अजून जोरात वाढतात. सो तो तुम्हाला डबल पेक्षाही जास्त रिटर्न्स देतो. म्हणजे रिस्क बघायला गेला तर लगभग निफ्टीपेक्षा थोडीशी जास्त आहे, पण रिटर्न्सच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला डबल पेक्षाही अधिक रिटर्न्स ह्याच्यातनं भेटत आलेले आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक स्विंग ह्याच्यामध्ये अनालिसिस करू शकता, की ह्याच्या आधी काय झालेलं होतं, किंवा हा एक स्विंग बघू शकता, हा स्विंग बघू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही इझिली अनालिसिस करून घेऊ शकता अशा प्रकारे. मी तुम्हाला रिटर्न्स दाखवले कारण की तुम्हाला ह्याचा पोटेन्शियल समजलं पाहिजे. हे मोमेंटम 30 स्टॉक्स जे आहेत ते इंडेक्सच्या मार्फत निवडले जातात. तुम्हाला काय करायची गरज नाही. आता आपण ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया, की बाबा हा निफ्टी 200चा मोमेंटम 30 इंडेक्स काय आहे. परत एकदा लक्षात घ्या, ह्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी 200 मोमेंटम 30. बरीच लोक काय करतील माहितीये, फक्त निफ्टी 200 टाकतील आणि तो इंडेक्स शोधत बसतील, आणि कदाचित त्याचा ETF बाय पण करतील. तो इंडेक्स वेगळा आहे. हा मोमेंटम 30 म्हणजे ह्याच्यात फक्त 30च कंपन्या आहेत. सो इथे तुम्ही वाचू शकता, द निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स एम टू ट्रॅक परफॉर्मन्स ऑफ 30 हाय मोमेंटम स्टॉक्स. म्हणजे हा इंडेक्स फक्त 30 हाय मोमेंटम स्टॉक्स ट्रॅक करतो निफ्टीच्या टॉपच्या 200 कंपन्यांमधला. आणि हा प्रत्येक 6 महिन्याने त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग होते, म्हणजे जून आणि डिसेंबर मध्ये तो चेंज होत असतो. आता हेच आपण ना, इथे बघा खाली तुम्ही आलात ना, की तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी समजते त्यांचे स्टॉक्स वगैरे. इथे बघा खाली तुम्ही आलात की तुम्हाला यांचे सेक्टर समजतात, कोणत्या सेक्टरमध्ये किती आहे. पण आपल्याला हे अधिक जाणून घ्यायचं असेल, आपण फॅक्ट शीट वरती क्लिक करूया. फॅक्ट शीट वरती क्लिक केली, मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेलीच आहे तुमच्यासाठी. सो फॅक्ट शीट वरती जी आहे, आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ती ओपन होणार. इथे बघा, ह्या इंडेक्सची सुरुवात कधी झाली, ह्या इंडेक्सची सुरुवात झाली, लॉन्च डेट 25 ऑगस्ट 2020. ही जवळपास 4 वर्ष झालेली आहेत. त्यानंतर हे इंडेक्सचे रिटर्न्स बघा, गेल्या एका वर्षामध्ये ह्याने रिटर्न्स जे आहेत जवळपास 68%च्या आसपास दिलेले आहेत. पण म्हणजे सुरुवात झाल्यापासून ह्याने जवळपास 21च्या CAGR ने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत तुम्हाला. म्हणजे 21%चे CAGR, म्हणजे दर वर्षाला कंपाऊंडेड अॅन्युअल रिटर्न्स ह्याने जनरेट केलेले आहे. CAGR म्हणजे काय तुम्हाला माहिती असेलच, भरपूर सारे व्हिडिओ मी याबद्दल बनवलेले. सो एवढे चांगले रिटर्न्स जनरेट केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली याल, सो तुम्हाला कोणकोणत्या सेक्टरमध्ये काय काय वेटेज आहे ते दिसतं. लक्षात घ्या, हे वेटेज 6 6 महिन्यांनी चेंज होतं. सो तुम्ही बघू शकता इथे येऊन. आता जून महिन्यामध्ये परत ह्याची रिबॅलन्सिंग होईल आणि नवीन स्टॉक काही ह्याच्यामध्ये ऍड केले जातील. इथे बघा, सध्या ह्याच्यामधले टॉपचे स्टॉक्स कोणते आहेत. ट्रेंट आहे, टाटा मोटर्स आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आहे, बजाज ऑटो आहे, कोल इंडिया आहे. सो हे सध्या ह्याच्यातल्या टॉपच्या कंपन्या आहेत. ह्या चेंज झाल्या. ओव्हरऑल 30 कंपन्या, पण इथे फक्त टॉपचे वेटेज दिलेत. ह्या चेंज झाल्यानंतर तुम्हाला नवीन कंपन्या ह्याच्यामध्ये ऍड होतील, त्या सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत राहतील, दिसून येतील. सो अशा प्रकारे हा निफ्टी 200चा मोमेंटम इंडेक्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 200 कंपन्यांमधल्या ज्या टॉपच्या 30 कंपन्यांचे स्टॉक्स मोमेंटम मध्ये आहेत, ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता डायरेक्टली ह्या इंडेक्स खरेदी. सो मित्रांनो, तुम्ही सर्व आता माहिती तर बघितलं. आता ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, किंवा ह्या इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, तो मी तुम्हाला इंडेक्स सांगितला आता, निफ्टी 200 मोमेंटम 30. सो त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मोतीलाल ओसवाल निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंडच्या माध्यमातून.
सो तुम्ही जर ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली त्या पर्टिक्युलर इंडेक्स मध्ये होते, जो की इंडेक्स बद्दल आपण माहिती घेतली, जो की मोमेंटम 30चा इंडेक्स आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा म्युच्युअल फंड तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला अशा मोमेंटम स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील, तर ह्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्या म्युच्युअल फंड साठी तुम्ही जाऊ शकता. पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमची प्रॉपर प्लॅनिंग करून घ्या, तुमचे प्रॉपर गोल डिसाईड करून घ्या, तुमचे रिस्क वगैरे व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून आम्हाला मेसेज करा. आमच्या फ्री टेलिग्राम ग्रुपची लिंक, व्हॉट्सअपची लिंक सर्व डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. धन्यवाद.